गोराई बीचला, म्हणजे आता मनोरी बीचला. हे लोक आहेत पाठी आणि इथे माऊली जिजू व्यस्त आहे गाडी चालवण्यामध्ये. आपण नंतर भेटू. सॅम आज कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा बुके जो आहे तो मी घेतला ते सांगायला पाहिजे का तू घेतला म्हणून. मग बहिणीसाठी घेतलाय, जिजू आणि बहिणी. ते पण मी पाठी लागली म्हणून गाईज घेतला त्यांनी. आणि हा प्रणीत आणि प्रणय तिकडे आहे आणि जिजू पण तिकडे आहे, दोघं पण त्या साईडला. नंतर भेटू. सो गाईज आता आम्ही बसलो तिकडे आणि हे दोघं पाठी आहेत फोटोग्राफर दोन आणि आलोय गोराईच्याच रोडने. मी जातोय मनोरीला. घरी शूट घेतलं नाही आणि मी वन पीस घातलाय पण तो आतमध्ये घातलाय, वेगळेच कपडे घालून आले बाहेर. चला सो गाईज आउटफिट चेंज झालाय आणि सॅम येते तिच्या किसाना फणी मारते. फणी अशी अशी अशी. मेरा जिजू, माझा जिजू बोलतो मला बट गाईज प्री वेडिंग ताईची आहे, बट तिच्याहून सुंदर मी दिसते की नाही. गजब बेइज्जती है. हे होता हे असतं बहिणीला चिडवणं. मला आज हिंदी का निघते गाईज माहित नाही मला, पण ठीक आहे आपण मराठी ब्लॉग करतो, मराठी बोले. गोल फिर ना. जेव्हा मी आता आउटफिट दाखवला त्या बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही समजू शकता माझ्या जिजूची होती आणि सी माझ्या जिजू दाखवते मी. हा बघा सॉक्स घालते, रेडी होते. रेडी गाईज फोटोग्राफर रेडी आहे. हे रेकॉर्ड करून ठेवा. बोललाय मोठी कंठन करणार आहे गाईज. माझ्या जिजू गाईज फोटोग्राफर प्रणय डिंगनकर राईट. आणि माझ्या जिजू लावते पावडर बघा. उगाच लावतो का पावडर? हाय का नाही? आई ग देवा. आणि ह्याचं नाव आहे प्रणीत. हा सेकंड फोटोग्राफर. प्रणीत आणि प्रणयला तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये बघतच असाल, सांगायची गरज नाही, सगळे ओळखतात. संपदा म्हणजे पालंडे फॅमिलीचे फोटो असतील ते प्रणयच असतो. मिस्टरांचा माझ्याकडे पण असेल. थँक्यू. आपल्याला कोण विचारतं का पालंडे फॅमिलीचं प्रणयच करतो का असं म्हणून? हो आम्ही त्याला विकत घेतलं आता. काही सॅम डॉल दिसते. डॉल एवढं पण नको बोलू की कॅमेरात समजेल. त्याला सांगितले गाईज बोलायला आणि हे लोक ती बोलते तिकडे काय करते मी दाखवतो काय असं तसं म्हटलं. एवढं पण नको बोलू की व्हिडिओ मध्ये समजेल. कशाला व्हिडिओ काहीच. पालंडे फॅमिलीचा प्रणय झालेला आहे आता फोटोग्राफर अँड प्रणीत. सो कुणालाही प्री वेडिंग वगैरे काही करायचं तर DM करायला. पिक्चर बघा गाईज. कोणाला मूवी मध्ये हिरो हिरोईन पाहिजे असतील हे दोघं आहेत. हा हिरो आणि ही हिरोईन. गाणे टाकले की ते याच्यावर मोमेंट बघ. मोमेंट बघ. आया 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 हसा एका बेटा हसा हसा. काय फील कर. ओके रेडी. या साईडला इकडे बघ. इकडे बघ. पहिला चेहरा जास्त स्माइल हलकी स्माइल दे. हा व्हिडिओ पण जरा इकडे फिरवा. तो आला तर जास्त स्माइल दे. इकडे इकडे स्माइल असं दे का. नॉर्मल असं जास्त नको. हा हा असं राहू दे. असं राहू.
हा मान खाली ठेव. हा ओके काउंट ऑफ 3 मान खाली ठेव. तू ये. ओके 3 2 1 हा ये. त्याकडे बघ ताई. हा स्माइल. येस. ते गावाला आलोय. हा आज कमरेमध्ये ओके एकामेकांना लुक फक्त. हा डन डन. पाणीच तर ना थोडीशी. अशीच थांब अशीच थांब. सुक्यात काय करते पाणी भरपूर पाणी आहे. व्हिडिओ झाला फोन मध्ये घ्यायला. त्याला घ्या साईडला. प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ही बघ किती घाण पडली. किती घाण पडली. आम्ही शिकवतो याला रील्स कसे काढायचे. रील्स काढायचं ऑलरेडी डॅशिंग जिजा भेटलेला आहे लोकांना. कोणता जिजा? डॅशिंग. ह्या साईडला हो. हा आता बोला. डॅशिंग जिजा भेटलेला आहे लोकांना ऑलरेडी. गाईज तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खरंच डॅशिंग जिजू भेटला आहे. सांगा नक्की सांगा आणि कमेंट करा. शायनी. आता हिचे सिंगल टेक घेऊन झालेले आहेत. आता त्यांचे चालू आहेत म्हणजे फोटो व्हिडिओ चालू आहेत त्यांचे. आणि माझे पण फोटो झाले. व्हिडिओ प्रणित. गाईज आज मला असं वाटतंय म्हणजे परी तर नाहीच आपण पण आपल्या वडिलांसाठी असतो. बट हे आज घातल्यावर असं वाटतं मी परी असतो. काय विश असेल तर मग चिंग 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 पूर्ण करणार. मला हे विश की माझे लवकर म्हणजे काय सिल्वर बटन येऊ दे. ब्लिंग 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 सिल्वर बटन येऊ दे. बट त्याला खूप टाइम है गाइस. खूप टाइम. 100 यूट्यूब पे जाने वाला है भाई. देखो गाइस यूट्यूब के लिए क्या क्या कर रहा है. ओके रेडी. त्याच्याकडेच बघून. ओके 3 2 नजर 3 2 1 हागवा. रेडी. जा तू पण उन्हामध्ये. हा ठीक आहे 3 2 1 हा चला या. हा वेट वेट वेट. रेडी मागे. हा 3 2 1 हा जा. ओके हा ये त्याच्याकडे डायरेक्ट लीन हो. ओके अशीच का. अजून पाण्यामध्ये जा ना. अजून पाण्यामध्ये जा ना. गाइस मी पुन्हा चेंज करून घेतलंय बिकॉज घरी जायचं आता. त्याला पण शूट अजून आहेत. लोक एकदम लांब आहेत बघा दिसत आहेत. आणि मी थांबले त्या सावलीत. कंटाळा आला पण टॅन झाला चेहरा. लवकरच फोटो येतील. मला असं वाटतं फोटो आधी येतील ब्लॉग नंतर येतील पण ठीक आहे बघूया आपण ट्राय करूया. सो नंतर भेटू. मी जस्ट निघालो इकडून आणि आता ते खायला कारण भूक लागली खूप. भेटू पुढे मग. फोन पकडायची पण मी नाही.
सो गाईज घरी पोचले तर चला कंटाळा आला आणि माझी ब्राव बघा कशी बुक मस्करा गेला. हे असं का केलं माहिती आहे का? ह्याचं कारण तुझीचे म्हणजे एंगेजमेंट झाले आहे आणि त्यानंतर बाहेर लांब लांब जायचं नसतं. आणि आज अमावस्या आहे, त्यामध्ये आम्ही बीच साईडला फोटो काढायला गेलो, त्यामुळे मग काढलं. म्हणजे नेहमीच काढते ती बाहेर गेल्यानंतर. गाईज आता आले मी मठामध्ये. संध्याकाळचे वाजले 7:30. तर गुरुवारप्रमाणे याही गुरुवारी मी आली मठात आणि खूप छान वाटतं स्वामींना भेटून. खरंच आम्हाला आरतीसुद्धा भेटली. सो गाईज आता जस्ट मठात जाऊन आले आणि पप्पा बसले इथे आणि बघतात TV. जास्त लोक म्हणजे जास्त पुरुषांना सिरियल बघायला आवडत नाही, पण आमच्या पप्पांना आवडते. आणि ब्राव पण बसला. ब्राव इकडे बघ. ब्राव बसला इकडे आणि दीदी बोलते आहे फोनवरती म्हणजे जिजूंसोबत. सी हाय कर, से हाय. तिने घातले मॅक्सी मला बोलते मी घातले बाई काय असं. असं काय पहिल्यांदा हिला बघते काय तुम्ही. सो कसा वाटला सकाळपासून आम्ही लोक म्हणजे खूप दगदग झाली आणि खूप थकलेलो. बट प्री वेडिंग एक नंबर झालं. प्रणयने खूप छान केलं आहे. खरंच कोणाला हवं असल्याला नक्की DM करा. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक कमेंट शेअर करा अजिबात विसरू नका. सो बाय.